नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांचे रिपोर्ट. आज दिनांक 12 मार्च 2026 रोजी मोताळा येथे गोमातेच्या राष्ट्रीय आंदोलनात वारकरी धर्म परिषदेचा राज्यव्यापी शंखनाद. हिंदूंचे सरकार मग गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा का नाही? वासुदेव महाराज शास्त्री. शंकराचार्य स्वामी अवमुक्तेश्वरानंद यांच्यावरील खोटे गुन्हे खारिज करावे. हिंदूंचे सरकार आणि हिंदुत्ववादी सरकार असलेल्या केंद्र सरकारने गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा. शंकराचार्य स्वामी अवमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावरील बनावट गुन्हे मागे घ्यावे, अन्यथा वारकरी धर्म परिषदेच्या वतीने राज्यभर जन आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यागमूर्ती वासुदेव महाराज शास्त्री यांनी दिला आहे. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, गोहत्या थांबवी यासाठी शंकराचार्य स्वामी अवमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी 11 मार्चच्या विजय पर्वावर दुपारपासून सुरू केलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून वारकरी धर्म परिषदेच्या वतीने मोताळा तालुक्यातील रिधोरा येथून जिल्हासह राज्यभर एकाच वेळेला विजयी शंखनाद आणि गोपूजन करून या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक बोराखेडी यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर केले. सदर आंदोलनामध्ये वारकरी धर्म परिषदेचे सर्वश्री पदाधिकारी अँड सतीशचंद्र रोठे पाटील, सचिन पाटील येरळीकर, परमेश्वर महाराज धनोकार, गोपाल महाराज कचोरे, प्रल्हाद महाराज राऊत, शिव महाराज रोठे पाटील, कमलाकर व्यवहारे यांच्यासह शेकडो वारकऱ्यांनी सहभाग घेत शंखनाद आणि गोपूजन करीत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा. गोमाता, गोमाता. स्वामी अवमुक्तेश्वरानंद स्वामी तुम आगे बोलो. स्वामी अवमुक्तेश्वरानंद स्वामी तुम आगे बोलो. शंकराचार्य स्वामी अवमुक्तेश्वरानंद स्वामी तुम आगे बोलो. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळालाच पाहिजे. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा. गोमाता. रामकृष्ण. खूप खूप धन्यवाद. गोमातेला राष्ट्रमाता असा दर्जा मिळावा म्हणून चारी पीठाचे शंकराचार्यांनी असा आंदोलन उभं केलेलं आहे. शंखनाद करून आंदोलन उभं केलेलं आहे की आपल्या गोमातेला राष्ट्रमाता म्हणून असा दर्जा मिळाला पाहिजे. का मिळाला पाहिजे? तर गोमातेवरच सर्व आधारित आहे आणि गायच जर राहिली नाही तर सर्व संपुष्टात येईल. शेतीपासून सर्व धार्मिक विद्या, यज्ञ वगैरे सर्व संपुष्टात येऊ शकतं. म्हणून अवमुक्तेश्वरानंदजी सरस्वती महाराज, जगद्गुरू शंकराचार्य यांच्या पीठावरून त्यांनी आंदोलन उभं केलेलं आहे आणि ते आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला करायचं आहे. म्हणून आज आपण रिधोरा या गावापासून आपल्या बुलढाणा जिल्ह्यामधून याची सुरुवात करत आहोत आणि हे आंदोलन सर्वांच्या पाठिंब्यानं झालं पाहिजे. सर्वांचा त्याच्यामध्ये सहभागसुद्धा असला पाहिजे आणि गोमातेचा जो मांस निर्यात होते ते थांबलं पाहिजे. त्याच्यापेक्षा ते हत्या थांबली पाहिजे आणि याच्यासाठी हे राष्ट्रमाता गोमाता असा दर्जा मिळावा म्हणून हे आंदोलन अशा प्रकारचं उभं केलं जात आहे. वारकरी धर्म परिषदेच्या वतीनं पूर्ण जिल्ह्यामध्ये हे मोहीम आजपासून आम्ही हातात घेऊन आणि सरकारला सांगणार आहोत की लवकरात लवकर याला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा. जय हरी. रामकृष्ण हरी. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळाला पाहिजे. गोमातेची हत्या थांबली पाहिजे. यासाठी चारही शंकराचार्यांनी मागील असंख्य दशकापासून आंदोलन उभे केले, सरकारकडे मागणी केली. परंतु आता 40 दिवसाचा कालावधी दिल्यानंतर सुद्धा केंद्र सरकारने, उत्तर प्रदेश सरकारने गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा
ही मागणीच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई केली नाही, प्रयत्न केले नाही। यासाठी जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी आज दुपारपासून संपूर्ण भारतभर गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवण्यासाठी शंखनाद आंदोलन उभारलं आहे। त्या आंदोलनाचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातून वारकरी धर्म परिषदेच्या वतीने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरुवर्य वासुदेव महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेत आम्ही महाराष्ट्रातून हे आंदोलन उभं केलं आहे। केंद्र सरकार आहे, हिंदूंचं सरकार आहे, वारकऱ्यांचं सरकार आहे, गोमातेचं सरकार आहे। या सरकारनं गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यासाठी विलंब लावू नये ही प्रार्थना विनंती आम्ही या निमित्तानं करतोय। अन्यथा महाराष्ट्रातून वारकरी धर्म परिषद आक्रमक आंदोलन छेडेल हा इशारा सुद्धा आम्हाला नाईलाज असतो आमच्या सरकारला द्यावा लागत आहे।